वरिष्ठ लोक असं सांगतात की तुम्ही शेती करण्यापेक्षा तुम्हाला 10-15 हजारची नोकरी असेल ती करा. तो जॉब आणि हे शेती कम्पेअर केलं तर कोणतं त्यांना परवडते आपण विचारतो. सुखसोयी असतील पण तुम्ही तरी पण शेती करायचा निर्णय काय घेतला? देशातला युवक आहे, बेरोजगारीचं प्रमाण भरपूर आहे आपल्या देशात. तर ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी शेती केली पाहिजे का काय? गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा होणार आहे आणि आज आपण घरीच आहे. आपल्याला शेतात जायचं आहे. शेतामध्ये आपल्या कांदे भरण्याचं काम चालू आहे. तर मी माझ्या लर्निंग फेजमध्ये आहे. मी खूप साऱ्या शेतीतील नवीन नवीन गोष्टी शिकतोय आणि जिथं मला शिकायला भेटेल तिथून मी अवश्य त्या गोष्टी शिकतो. आणि एखादा एक्सपिरियन्स मॅन असेल, कोण असेल आधीपासून करत असेल तर ते त्यांना मी अवश्य जाऊन भेटतो, बोलतो. तर आज आपल्या घरा शेजारी एक यंग मॅन आहे, युवक आहे, शेती करतोय लॉकडाऊनपासून. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की शेतीमध्ये कसं काय, ते कोणतं उत्पादन घेतात, शेती परवडते का, आधी काय करत होतं आणि आता शेती का करताय. तर हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू. कारण की आपण जे करतोय त्यात आपल्याला काय वेगळं करता येईल हे असं विचारल्यानंतरच आपल्याला समजेल. हा व्हिडिओ का बनवतोय माहिती का? मी माझ्या लर्निंग फेजमध्ये आहे. मी शिकतोय साऱ्या गोष्टी आणि ते मला मनाने तर नाहीत कळणार की आपल्याला काय वेगळं करायला पाहिजे. असा अनुभव घेऊनच समजेल आपल्याला. त्यामुळं हा जो युवक आहे तो खूप दिवसापासून शेती करतो सिन्स लॉकडाऊन. तर आपल्याला त्यांच्याकडून कळेल एकदम ग्राउंड लेवलने की नेमकं काय करायला पाहिजे आणि काय केल्यानं शेतकऱ्याला म्हणजे आपल्याला थोडंसं वेगळं काहीतरी करता येईल. तर विचारू त्यांना आपण आलेलो आहे इथं आणि त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया नेमकी की शेती कधीपासून करतायत, ते शेती फायद्याची आहे का नाही आणि कशामुळे त्यांनी शेती करायचा निर्णय घेतला आणि त्यांना काय प्रॉब्लेम येतात. कारण की त्यांचे प्रॉब्लेम जाणून घेतल्यानंतरच आपल्याला पण समजेल की आपल्याला काय वेगळं करायला पाहिजे. इकडं आपलं घर आहे आणि घराशेजारी त्यांचं शेत आहे. मग ते आज इकडे बघू शकता त्यांचं कांद्याचं पीक आहे, त्याला पाणी देत आहेत. मग आपण त्यांच्याकडे माहिती घेऊ. तर मला सांगा तुम्ही शेती कधीपासून करताय आणि शेती करायचा निर्णय का घेतला तुम्ही? शेती ही आमच्या वडिलांपासून शेती व्यवसाय चालू आहे. शेती मी लॉकडाऊन नंतर चालू केली. कारण पहिल्यांदा मी पुण्याला जॉबला होतो. जॉब मला परवडला नाही आणि घरच्या काही अडचणीमुळे मी शेती चालू केली. मला सांगा, तुम्ही 4 वर्ष झालं शेती करताय, म्हणजे लॉकडाऊनला साधारणतः 4 वर्ष झाले. तर तुम्ही आतापर्यंतच्या शेतीमध्ये काय काय प्रॉब्लेम फेस केले? शेतीमध्ये तसं वातावरणच आहे, सरकारची काही धोरणे आहेत, शेतीला भाव भेटत नाही, शेतीला पिकाला हमीभाव नाही. आता इकडे यांचं कांद्याचं पीक आहे. तर ह्यांनी हे पारंपरिक पद्धतीने भिजवत आहेत. तर हे ड्रिप इरिगेशनने का यूज केलं ना आपण विचारू. तर तुम्ही ड्रिप इथं यूज करू शकत नव्हता का? म्हणजे तुमचं बाकी हे जास्त पाणी लागत असेल असं भिजवायचं म्हणल्यावर आणि ड्रिप थोडं कमी लागत असेल, तर तुम्ही ही पद्धत का अवलंबली? तसं बघायला गेलं तर ही शेती कशी आहे, जरा खडकाळ असल्यामुळे ड्रिपनं काही ठिकाणी भिजत नाही. असं पारंपरिक पद्धतीने सगळीकडे पाणी पोचते, त्यामुळं असं पारंपरिक पद्धतीने भिजवायचा विचार केला. मला सांगा, आता तुम्ही ही शेती करताय, फक्त शेतीच करताय की दुसरं काय त्यासोबत करताय? म्हणजे फक्त शेती परवडते का त्यासोबत दुसरं पूरक व्यवसाय पण लागतो? तशी बघायला गेली शेती पण परवडते, पण शेती तुम्ही व्यवस्थित मॅनेजमेंट केली तर शेती परवडते. तसा माझा शेतीला पूरक व्यवसाय दूध व्यवसाय आहे. त्यामुळं शेती पण परवडते आणि पूरक व्यवसाय असल्यामुळे घरचा पूर्ण खर्च भागून जातो. बरं, म्हणजे तुमचा त्याच्यासोबत दुधाचा व्यवसाय? हा, दुधाचा व्यवसाय. दुधाला काय रेट चालू असेल? आता दुधाला रेट कमी आहे तसं बघायला गेलं तर. तरी पण घरची वैरण ते असल्यामुळे तरी पण जनावर परवडतात, घरची वैरण असल्यामुळे. घरची वैरण. लॉकडाऊनच्या आधी तुम्ही नोकरी करत होता, तर मग शेती करायचा निर्णय का घेतला? म्हणजे तुम्हाला जॉबमध्ये तर स्थिरता असेल, महिन्याच्या महिन्याला पेमेंट येत असेल, तर सगळं तिथे सुखसोयी असतील, पण तुम्ही तरी पण शेती करायचा निर्णय का घेतला? तसं बघायला गेली जॉब पण मला परवडत होता. मी पुण्यात जवळजवळ 4-5 वर्ष काम केलं. मग तसं म्हणलं तर जॉबमध्ये पण पैसे राहत होते, पण घरच्या काही कारणामुळे पुन्हा आई पण आजारी असल्यामुळे पुन्हा जॉब सोडायची पाळी आली आणि घरी शेती पण होते. शेती बघायला घरची होतेच, पण असं पुण्यात राहून नवीन नवीन पद्धतीने शेती म्हणजे तंत्रज्ञानाने पण विकास कसा करायचा, त्यामुळे मी पण जॉब करायला सोडून दिला. मग शेतीकडे जवळ होतो पुन्हा. इकडे कॅमेऱ्याकडे बोलू आपण जरा. हे आपले प्रेक्षक बघतायत, कारण की माझा चॅनल आहे, म्हणजे मी लर्निंग फेजमध्ये आहे माझ्या. मी शेती संदर्भात शिकतोय बऱ्याच गोष्टी आणि आपल्याला त्यानंतर प्रॅक्टिकली करायचं. आता म्हणतात की शेती परवडत नाही, मजूर खूप महाग झाले. तर मजुरावर काय तुम्ही आता 4-5 वर्ष झालं शेती करताय, तर मजुरावर काय तोडगा निघू शकतो? तसं तुमचं
कुटुंब जर एकत्र असेल हा. तर एकत्र कुटुंबावर पण पूर्ण भागू शकते शेती. हा. आणि तसं म्हणायला गेले की तुम्ही सर्वांनी मिळून जर घरच्या घरी जर केली शेती हा. तरी पण परवडते. मला तुम्ही शेती चालू केली लॉकडाऊन नंतर, म्हणजे घरचे तुमचे काय प्रॉब्लेम असतील त्यामुळे तुम्ही जॉब सोडून इकडे आला. तर पहिल्या वर्षी काय प्रॉब्लेम फेस केले तुम्ही शेतीमध्ये? प्रॉब्लेम म्हणजे पहिल्यांदा की आमची शेती कशी डेव्हलप नव्हती शेती, हां त्यामुळे पहिल्यांदा शेती डेव्हलप करून घेतली. बरं. डेव्हलप करताना भरपूर अडचणी झाल्या. पहिल्या वर्षी पीक पण आलं नाही व्यवस्थित, त्यामुळे मी निराश नव्हता. हां, मला तेच सांगा, तुम्ही आता पहिल्या वर्षी तुम्ही म्हणता प्रॉब्लेम आले, तर त्याला कसं डील केलं तुम्ही? म्हणजे आता प्रॉब्लेम आले, तुम्ही पहिलंच वर्ष तुमचं होतं, तर त्यानंतर दुसऱ्या वर्षी पण तुम्ही कसं त्यातून सावरून शेती करायचा निर्णय घेतला? तसं म्हणायला गेलं की शेती डेव्हलप करताना पहिल्या वर्षी मी लॉकडाऊन नंतर पाऊस काळ तसा होता, नंतर शेती व्यवस्थित डेव्हलप नव्हती, रान लेवल करायचं होतं भरपूर. म्हणजे त्या टायमाला कसं आर्थिक परिस्थिती पण व्यवस्थित नव्हती. हां. मग आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे पहिल्यांदा मी पावसाच्या जीवावर शेती करायचा अवलंब केला. बरं. मग त्या पहिल्या वेळेस काय शेती चांगली डेव्हलप नसल्यामुळे म्हणजे काय पीक घेतलं होतं तुम्ही? पहिल्या वर्षी मी मका घेतलेली, बरं. पण रान व्यवस्थित नसल्यामुळे मका काय पीक व्यवस्थित आलं हां. नाही. आणि पाण्याची पण सुविधा नसल्यामुळे पाऊस काळ होता, पण नंतर कसं हां, पाणी देता आलं? पाणी देता आलं नाही. बरं. त्यामुळे ते एक कंडिशन मला कशी ते वर्षी जरा भरपूर माझ्या अडचणीत होत्या. हां. पण तरी पण त्याला फेस करतो तुम्ही. आता तुमचं 5वं वर्ष आहे तरी पण कंटिन्यू शेती करत आलाय. तर मला सांगा, आता आपला जो देशातला युवक आहे, बेरोजगारीचं प्रमाण भरपूर आहे आपल्या देशामध्ये, तर ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी शेती केली पाहिजे का? काय तुमचं म्हणणं काय? हो, शेती घरची शेती असेल तर त्याने आवश्यक आहे, कारण शेती कसा हा व्यवसाय पारंपरिक आहे. वडिलांनी आपली शेती जपून ठेवलेली असते. हां. त्यामुळं वडिलांनी जे केले त्याच्यात आपण आपला दुसरा म्हणजे दृष्टिकोन वेगळा ठेवून आपण शेती कशी डेव्हलप करू शकता. म्हणजे आधुनिक थोडं यंत्रीकरण करून आपण त्याचे मजूर कमी करून बाकीचं म्हणजे शेती प्रॉफिटेबल बनवू शकतो. हो, शेती तसं बघायला गेलं शेतीमध्ये प्रॉफिट आहे, हां. पण आपण स्वतःहून लक्ष दिलं तर शेतीमध्ये प्रॉफिट आहे. मजुरीच्या जीवावर शेती हां, होत नाही. बरोबर. तर गाईचं आपण यांना विचारू, हे शेती करण्याच्या आधी म्हणजे लॉकडाऊनच्या आधी हे जॉब करत होते पुण्यामध्ये, तर तो जॉब आणि ही शेती कम्पेअर केलं तर कोणतं त्यांना परवडते आपण विचारू. तर मला सांगा, तुम्ही पुण्यामध्ये जॉब करत होता, तर तुम्हाला XYZ काय तुम्हाला पेमेंट असेल, त्या पेमेंटच्या तुलनेत तुम्हाला शेतीतून तेवढं उत्पन्न मिळते का? हो, उत्पन्न भेटते तेवढं. पुण्यात पेमेंट पण चांगली होती, पण पुण्याच्या तुलनेत तसं म्हणलं तर शेती कशामुळे परवडते? कारण पुण्यात कसं घर भाडं जायचं, मार्केटचं म्हणलं समजा सगळं विकतच घ्यावं लागत होतं, पूर्ण विकत घ्यावं लागत असं. मग आता तुम्ही शेती करताय तर तुमचं भाजीपाला ते सर्व तुम्ही शेतीत पिकवता का विकत आणता? इथं पण नाही, भाजीपाला आपला घरचाच आहे. आणि पुण्यात तसं म्हणलं की जॉबपेक्षा शेती परवडते. हां. शेतीमध्ये कसं पूर्ण घरची पण फॅमिली असते, वेळ फॅमिलीला देता येतो. प्लस म्हणजे तुम्हाला अजून काय तुमच्या डोक्यात विचार असाल तर ते तुम्ही शेतीमध्ये डेव्हलप करू शकता. आणि पुण्यात कसं असं फ्रीडम म्हणजे स्वतंत्र नाही माणूस, म्हणजे कसं बांधलेला आहे तिथं. हा, बांधलेला असतो. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःचा बिझनेस म्हणा, शेती म्हणा, समजा दुग्ध व्यवसाय असेल, तुम्ही करत लिमिट नाही, अनलिमिटेड तुम्ही करू शकता. हा, तुम्ही तसं म्हणायला गेले की तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्ही तुमचे स्वातंत्र्याने तुम्ही कसं पण हे करू शकता. तर गाईज, ॲज अ युवा आपण शेती करायचा विचार केला तर त्याच्या आधी आपल्याला वरिष्ठाचा सल्ले घ्यावं लागतात. आणि वरिष्ठ लोक असं सांगतात की तुम्ही शेती करण्यापेक्षा तुम्हाला 10-15 हजारची नोकरी असेल ती करा, कारण की शेतीचे दिवस आजकाल एवढे वाईट आहेत का? आपण यांच्या 4 वर्षाच्या अनुभवावरून विचारू, कारण की एक स्वतः युवक आहेत आणि जॉब करत होते ते, त्यानंतर हे शेती करतात. तर असे का म्हणतात हे आपण विचारू त्यांना थोडं. तर मला सांगा, तुम्ही शेती करायचा निर्णय घेतला, तुम्हाला काय विरोध झाला का? आणि असं का म्हणतात आपल्या इकडे की शेती करण्यापेक्षा तुम्ही 10-15 हजाराचा जॉब करा? मला पहिल्यांदा घरून काय विरोध झाला नाही बरं का, कारण शेती पण बऱ्यापैकी असल्यामुळे मी फायनल डिसिजन घेतलं की बाहेर 10-15 हजार कमवण्यापेक्षा की स्वतःचं काहीतरी उत्पन्न असावं, काय तर असावं. 10-15 हजारापेक्षा भरपूर उत्पन्न होतं. तुम्ही दुग्ध व्यवसाय करा, हे करा, पुन्हा तुम्ही तुमच्या मनाने काय पण विचार करून तुम्ही शेती करू शकता. आणि विशेष म्हणजे शेती करत करत तुम्ही तुमच्या बुद्धीला चालना देण्यासारखी पण हे करू शकता. जसं की कुक्कुटपालन आहे, पुन्हा कोंबडी पालन करू शकता, शेळी पालन करू शकता. ह्याच्यातून पण भरपूर पैसे कमवू शकता. पुन्हा तुम्ही तसं म्हणायला गेले की शेती तुम्ही स्वतः मालक असता. एवढं सर्व व्यवसाय करत करत तुम्ही मजूर पण ठेवू शकता. पण सिटीत कसं बघायला गेले की तुम्हाला ती 10 ते 15 हजार लिमिटेड पगार असते. त्या लिमिटेड पगारात तुम्ही स्वतःच काय भागवणार?
मग तेवढं भागून तुम्ही घरच्यांना काय देणार? करण्याची धमक पाहिजे. तर केलं तर खूप काही शेतीमध्ये आहे, त्यामुळं तुमच्या वेगवेगळ्या आयडिया असतील, तुमचं बाकीचं नॉलेज असेल. आजकाल बरंचसं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, AI आलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही शेतीत वेगवेगळ्या प्रकारचं उत्पन्नाचे सोर्सेस तयार करू शकता. आणि कधीच एका सोर्सेसवर अवलंबून राहू नका. तुम्ही शेती करत असाल तर वेगवेगळ्या प्रकारची सिजनेबल पिकं घ्या, एका पिकावर अवलंबून राहू नका. कारण की आपल्याला माहीत नाही, आपलं सर्व निसर्गाच्या हातात आहे आणि आपण फक्त पिकवू शकतो, विकायचं पण आपल्या हातात नाही. त्यामुळं सिजनेबल पिकं करा, एका पिकावर अवलंबून राहू नका. अनेक पीक पद्धती वापरा, जेणेकरून एका पिकात लॉस झाला तर दुसऱ्या पिकातून आपण ते भरून काढू शकू. त्याचा इंटरनेटचा भरपूर वापर होतो, कारण पहिलं कसं होतं, कशाला कुठल्या पिकाला काय भाव चालू आहे ते कळत नव्हतं. आता कसं मोबाईल असल्यामुळे तुम्ही आता एक शब्द सर्च केला तर 10 शब्द येतात. जसे की आता आपल्याला कोणत्या पिकाला काय औषध द्यायचं आहे, समजा काय फवारणी करायची आहेत. पहिले म्हणजे एवढं विकास नव्हता, विकसित नव्हतं एवढं बघायला गेले की. आता तुम्ही समजा तुम्हाला एखाद्या दुकानदारानं फसवलं तर तुम्ही ते औषध मोबाईलवर टाकून सुद्धा कळतं की बाबा ह्या पिकाला काय फवारायचं आहे. त्यामुळे तुम्ही इंटरनेटचा पण वापर करा. जेवढं तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर कराल तेवढी तुमची शेती डेव्हलप होते. तर गाईज हे बघू शकता, हे त्यांची शेती आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांनी डेव्हलप केलेली आहे. आधी इथं पडीक होती, काही करत नव्हते, पण जसं लॉकडाऊन पडलं त्यांच्या कौटुंबिक कारणामुळे ते इकडं आले आणि शेती करायला लागले. तर ते एक युवकच आहेत, हे बघू शकता. इकडं त्यांनी घरी खाण्यासाठी भाजीपाला सुद्धा लावलेला आहे इथं. तर अशा प्रकारे आपण गावाकडे असलो तर स्वच्छ ताजं अन्न खाऊ शकतो. म्हणजे सिटीत पण भेटतं, पण ते आपल्याला माहीत नसतं की किती प्रकारे ते स्वच्छ आहे आणि काय त्याच्यावर प्रोसेसिंग केलेलं आहे. तर बघू शकता ते इकडं कांदा भिजवला जातं त्यांचं. तर आपण का व्हिडिओ बनवला हा, कारण की मी माझ्या लर्निंग स्टेजमध्ये आहे आणि मी प्रॅक्टिकली गोष्टी करण्याआधी फक्त जाणून घेतोय काय प्रॉब्लेम येतात, काय नाही, आणि त्याच्यावर आपल्याला काय करायला पाहिजे त्याच्यावर आपला अभ्यास चालू आहे. तर हळूहळू आपण त्या गोष्टी करू आणि त्याच्यावर काम करू. तर माझ्या या जर्नीमध्ये तुम्ही सहभाग घ्या. नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुमचे काही सजेशन असतील, काही क्वेश्चन असतील तर ते कमेंटमध्ये अवश्य विचारा. सांगायचं एकच आहे, तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही लेबर कमी करून शेती प्रॉफिटेबल बनवू शकता. कारण की आजकाल शेती परवडत नाही, याचं कारण हेच आहे. बाकी शेतीमालाचे भाव आहे तेवढेच राहिलेत आणि बाकीच्या गोष्टीच्या किमती खूप वाढलेल्या आहेत, त्यामुळं ही परिस्थिती आलेली आहे. तर काहीच तुमच्या स्वप्नावर तुम्हाला विश्वास असेल, तुमच्यात तेवढी ताकद असेल, काम करण्याची जिद्द चिकाटी असेल, तर कोणती गोष्ट या जगात खरंच अवघड नाही. तुम्ही कारण देऊन स्किप करायचं बघितलं तर कोणतीच गोष्ट होणार नाही. त्यासाठी तुम्ही काम करायचं असेल, एखादं स्वप्न असेल, त्याच्यावर प्लॅन तयार करा, काम करत राहा. अडीअडचणी खूप येतील, त्यांना फेस करत राहा. आता यांनी सांगितलं पहिल्या वर्षी मी शेती करत असताना मला लॉस झाला, पण मी न थांबता त्याच्यावर प्रॉब्लेमवर सोल्युशन काढत मी शेती चालू ठेवली आणि 4-5 वर्ष झाले करत आहेत. तर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी अशा शिकायला मिळत असतात. त्यामुळं जिथं भेटेल तिथं मी त्या जाणकारांना विचारतो. आता माझ्यापेक्षा मोठे असतील, लहान असतील, पण त्यांना अनुभव असतील तर मी त्यांच्याकडून जरूर जाणून घेतो की आपल्याला वेगळं काय करता येईल. तर असंच आपल्याला वेगळं काहीतरी करायचं आहे शेतीमध्ये आणि जी पारंपरिक पद्धतीने चालली आहे त्याला काहीतरी वेगळं रूप द्यायचं आहे. आणि जे आपल्यासारखे बरेच शेतकरी आहेत जे प्रॉब्लेम फेस करतात त्यांना हेल्प करायचे आहे. तर बघू आपल्या जर्नीमध्ये काय काय होतं आहे. तर गाईज आपण जाणून घेतल्या काय अडचणी असतात, काय प्रॉब्लेम फेस करतात आणि काय वेगळं करू शकतो. हे बेसिक आपल्याला नॉलेज भेटतं. यातूनच आपण विचार करून मग बाकीचं काय करायचं ते करू शकतो. आणि इकडे बघू शकता आपला ऑर्गॅनिक भाजीपाल्याचा प्लॉट तयार झालेला आहे. हा खुरपणीसाठी आला होता, तर आपण खुरपून घेतलेला आहे. खुरपून म्हणजे गवत आलं होतं मध्ये, ते सर्व काढून घेतलेलं आहे. आणि बघू शकताय चांगल्या प्रकारे आलेलं आहे उगून सगळं. आणि याला आपण कोणतंही रासायनिक खत वापरलेलं नाही, फक्त शेणखत टाकलेलं आहे. आणि त्याबरोबर नीम जे आर्क असतं ते फवारून घेतलेलं आहे, जेणेकरून ह्याच्यावरची जी कीड असते ते येऊ नये. आणि नीम आर्क म्हणजे ऑर्गॅनिक आहे, तुम्ही सर्च करून बघू शकता गुगलवर. तर त्याचा फवार आपण फक्त घेतलेला आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे प्लॉट आलेला आहे. बघू शकता हे आपले वांगे असतील, कोथिंबीर असेल, बाकी टोमॅटो आहे तिकडे, मिरच्या, अशा सर्व प्रकारचे आपण भाजीपाला लावलेला आहे, जेणेकरून आपल्याला खाण्यासाठी ताजं आणि स्वच्छ रसायन विरहित अन्न खायला भेटलं पाहिजे, ह्यासाठी आपण हे केलेलं आहे. आणि जर तुमची शेती असेल, गावाकडे शेती करत असाल तर अवश्य ॲटलिस्ट घरी खाण्यापुरतं तर आपण पिकवलं पाहिजे. कारण की मार्केटमध्ये कोणत्या पाण्याचं भाजीपाला येतो, किती औषधं फवारलेले असतात हे आपल्याला माहिती नसतं. तर तुम्ही जेवढं घरी करू शकाल तेवढं करा आणि स्वतःला प्रदूषणाच्या ह्या विळख्यातून वाचवा. तर काही या जगात कोणतीच गोष्ट अशी परफेक्ट नसते, 100% बरोबर नसते, त्यामध्ये काही चुका असतात. तर या व्हिडिओमध्ये पण आपल्याकडून काही चुका असतील त्या कमेंटमध्ये सांगा तुम्ही, आपण त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या नक्की सुधारल्या जातील.